नमस्कार, आपण पाहत आहात लोकलढा न्यूज. नांदेड जिल्ह्यातील रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा रेशीम शेतकरी मेळावा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. हा पुरस्कार सोहळा नांदेड येथील नियोजन भवन येथे संपन्न झाला. या रेशीम शेतकरी पुरस्कार वितरण सोहळ्याला मान्य जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब, सचिन खलाळ, मुख्य संयोजक रेशीम शेती अधिकारी अशोक वडवळे यांची उपस्थिती होती. रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना रेशीम शेती रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी असंख्य शेतकरी उपस्थित होते. आज माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील प्रगतशील रेशीम शेतकरी जे 1 लाखाच्या वर उत्पन्न काढतात किंवा जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये अति प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने उत्पन्न काढतात, अशा शेतकऱ्यांचा पुरस्कार सोहळा इथे संपन्न झालेला आहे. याचा उद्देश एवढाच आहे की इतर शेतकऱ्यांनी प्रेरणा घेऊन सध्याला जी मागच्या वर्षी जी आपण पाहतोय जवळपास 80च्या वर मंडळामध्ये अतिवृष्टी झाली होती, अशी जरी परिस्थिती आली तर आपल्या इतर शेतकऱ्यांनी त्याच्यातून प्रेरणा घेऊन पाऊस कमी हो किंवा जास्त हो त्यांचं स्वतःचं नुकसान होऊ नये आणि उत्पन्न सारखंच राहिलं पाहिजे म्हणून इतर शेतकरी प्रेरणा घ्यावी आणि रेशीम शेती करावी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला होता. किती शेतकऱ्यांचा आपण उत्कृष्ट शेतकरी म्हणून पुरस्कार वगैरे यावर्षी आपण जिल्हा स्तरावर 4 आणि 8 तालुक्यामधून 3 अशा पद्धतीने आपण एक 30 शेतकरी आणि त्याच्यामधून उत्कृष्ट रोजगार सेवक आणि चॉकी सेंटर यांचा आपण सत्कार आयोजित केला होता. माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या संकल्पनेनुसार दरवर्षी आपण उत्कृष्ट शेतकरी असा निवडण्याचा संकल्प आपण केलेला आहे. आता असं आहे की याच्यातून एक स्पर्धा शेतकऱ्यामध्ये तयार होऊन उत्पन्न जास्तीत जास्त वाढलं पाहिजे. पहिला जो शेतकरी जिल्हा स्तरावर आला आहे हनुमंतराव शिंदे, याचं एका वर्षामध्ये 7,60,000 रुपयाचं उत्पन्न आहे. असा पुढच्या वर्षी 8,10,000 आलं, 8,10,00,000 जर आलं तर अशा पद्धतीने आपण दिवसेंदिवस शेतकरी वाढतील अशी मला अपेक्षा आहे. शेतकऱ्यांना आव्हान काय असणार आहे सर? मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करू शकतो, आपण जी सध्याला शेती करतोय ती शेती परवडणारी नाही किंबहुना त्याच्यातून आपली मजुरी सुद्धा निघत नाही. जर आपण रेग्युलर पिकं पारंपरिक पिकं घेतले, कापूस, सोयाबीन किंवा ऊस असं असेल तर याच्यातून आपल्याला जवळपास 30,000 40,000 रुपये मिळू शकतात. त्याच्यातून वर्षाचे जर पकडले आपण 30,000 म्हणजे 3,000 रुपये सुद्धा महिना नाही. त्याच्यामुळे आपण जर रेशीम शेती केली तर किंबहुना कमीत कमी आपण 1,00,000 रुपये प्रतिवर्षी एवढं उत्पन्न करणार याची मी 100% हमी देतो. सर, जिल्हाधिकाऱ्यांनी आता महारेशीम अभियान आमचं नुकतेच संपलं आहे. महारेशीम अभियानामध्ये आम्ही जवळपास 500 एकरची नोंदणी केली आहे आणि पोखरामधून 1,000 एकरची नोंदणी झाली आहे. ही नोंदणी रेशीम नोंदणीसाठी रेशीम लागवडीसाठी झाली. हे कन्वर्ट जर लागवडीमध्ये झालं तर या जवळपास याच वर्षी 500 ते 700 एकर लागवड होईल. याचा पुढच्या वर्षी डबल वर आणि दुसऱ्या वर्षी आपण 3 पट म्हणजे 2-3 हजार एकर असा टप्प्याटप्प्याने न्यायचा आमचा विचार आहे. आज आपण रेशीम शेतकऱ्यांचा एक मेळावा आज नांदेडच्या डीपीसी हॉलमध्ये आयोजित केला होता. याचा पर्पज असा होता की आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही चांगले शेती करणारे रेशीम शेतकरी आहेत यांना रेशीम रत्न पुरस्कारानं सन्मानित करायचं, त्यांना मोटिवेट करायचं आणि मग त्यांच्या उदाहरणाकडून जे बाकीचे लोक कसे प्रवृत्त होतील हे बघायचं आणि दुसरीकडं काही प्रायोगिक तत्वावर पूर्वसंमती जी आहे आपल्या सिल्क समग्र योजनेमध्ये ती द्यायची. त्याचं पण वितरण या ठिकाणी केलं गेलं. रेशीम हा फार नव्याने उदयात येत असलेला फार चांगला ऑप्शन आहे शेतकऱ्यांसाठी. पारंपरिक जी सोयाबीन, तूर, कापूसची शेती आहे याच्यामध्ये एकतर ट्रॅडिशनल पद्धती पण आहेत आणि आपण जर उत्पादकता बघितली सरासरी ही आपली फार कमी आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये काही चांगले प्रयोग करून उत्पादकता वाढवणे हा तर एक मुद्दा आहेच, परंतु नवीन क्षेत्रामध्ये रेशीम लागवड करणं असे अनेक शेतकरी आपल्याकडे जे 1 एकर मध्ये पण त्यांनी शेड टाकून त्याच्यामध्ये रेशीम शेती केलेली आहे. आणि जे आता नव्याने जॉईन झालेले रेशीम अधिकारी अशोक वडवळे यांनी हिंगोली, बसमतमध्ये किंवा बीडमध्ये खूप चांगलं रेशीम मध्ये काम केलेलं आहे. त्यांचा अनुभव आणि त्यांचं जी तळमळ आहे काम करण्याची ती पण आपण बघितली. त्यामुळं आज फार मोठ्या संख्येने शेतकरी आलेले आहेत आणि मला असं वाटतं की एक चांगली सुरुवात आहे. रेशीम शेतीमध्ये जे काही इश्यूज आहेत, तांत्रिक इश्यू आहे किंवा काही प्रशासकीय आहेत, आता नव्यानेच त्यांची रेशीम अधिकारी एक यंत्रणा म्हणून पण त्याला मान्यता मिळालेली आहे आणि या 2-3 योजना पण आहेत. तर तोही आम्ही आढावा घेतला की याच्यात ज्या येणाऱ्या अडचणी आहेत नरेगात, तर ते असं ठरलं की दर आठवड्याला जे काही रेशीम चे प्राथमिकता रेशीमला देऊन त्यांच्या अडचणी दूर करणं आणि आपल्या जिल्ह्यामध्ये रेशीम वाढवणं. आणि मला 100% खात्री आहे, कारण रेशीम शेती ही जर बघितलं तर फार तशी सोपी आहे. शारीरिक कष्ट त्याच्यामध्ये कमी आहे जरी चिकाटी आणि रेग्युलर काम जरी असलं, आणि त्याला जर जो रेशीमचा तुतीचा पाला आहे हा हायली न्यूट्रिशियस आहे, त्याला जोडून मग छोटं मोठं कोंबडी पालन आहे, शेळी पालन ते करू शकतात.
आणि आपण जर बघितलं तर एका बॅच मध्ये एका एकरच्या आपल्याकडे 2.25 लाखाची उत्पन्न झालेली पावती मी आता मागे बघितली. अशा अनेक पावत्या आम्ही बघितल्या आणि आम्ही जाणीवपूर्वक त्या पावत्याचे फोटो टाकतो ग्रुपवर, जेणेकरून लोकांना कळेल की बाबा एका सीझन म्हणजे एका बॅच हा महिन्याचा असतो, जे वर्षभर आपल्याला उत्पन्न मिळत नाही आणि ज्याच्यामध्ये जंगली जनावरांचा त्रास असेल, अतिवृष्टी आहे, या अडचणींना सामना करून इतर पिकांना आपल्याला अडचणी येतात. त्या तुलनेत रेशीम शेती खूप फायद्याची आहे. तो एक डायव्हर्सिफिकेशन आहे पिकांचं, हे या निमित्ताने होईल असं मला आशा वाटते.